सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी आपण निर्गम याचा 2रा अध्याय 23 ते 25 वचन या ठिकाणी वाचूया। इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आकांत करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत वर देवापर्यंत जाऊन पोचला। देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले, म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी दिली, देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविले। वाचलेलं वचन देव आशीर्वादित करो। या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की इस्रायल लोक मिस्र देशामध्ये होते, फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये होते आणि त्यांना अनेक अडचणी, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं। आणि म्हणून या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वराकडं प्रार्थना केलेली आहे। परमेश्वराकडे त्यांनी उसासा टाकलेला आहे, परमेश्वराकडे त्यांनी आकांत केलेला आहे, परमेश्वराला त्यांनी आपलं सर्व दुःख प्रार्थनेच्या द्वारे सांगितलेलं आहे। आणि तो आकांत, त्यांचा आक्रोश, त्यांचं रडणं, त्यांचं दुःख, त्यांची प्रार्थना, विनंती देवापर्यंत जाऊन पोचलेली आहे आणि परमेश्वरानं त्यांची प्रार्थना स्वर्गामध्ये ऐकलेली आहे। आणि देवाला आठवण झालेली आहे की इसाक, याकोब यांच्याशी केलेला जो देवाचा करार होता, त्या कराराची आठवण, कराराचं स्मरण देवाला झालेलं आहे। आणि देवानं स्वर्गातून इस्रायल वंशजाकडं दृष्टी लावलेली आहे, लक्ष पुरवलेलं आहे। आणि परमेश्वरानं या इस्रायल लोकांना त्यांच्या संकटामधून, त्यांच्या आक्रोशामधून, त्यांच्या आकांतामधून, त्यांच्या बिकट वाईट परिस्थितीमधून त्यांना परमेश्वरानं बाहेर काढलेलं आहे। तो परमेश्वर तुम्हाला आणि मला बाहेर काढण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, सर्वांचं तारण कर, सर्वांना सुखी, समाधानी व आनंदी ठेव, सर्वांचं काम आशीर्वादित कर, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि सर्वांच्या मनामधल्या सर्व इच्छा पूर्ण कर। प्रत्येकाच्या कुटुंबाचं तारण कर आणि प्रत्येकाला तू दाखवून दे की परमेश्वरा, तू चांगला देव आहेस, तू प्रार्थना ऐकणारा देव आहेस, तू संकटातून मुक्त करणारा देव आहेस, तू आमच्याकडे लक्ष पुरवणारा देव आहेस आणि स्वर्गातून तुझी दृष्टी आमच्याकडं लावणारा तू देव आहेस। हे तू तुझ्या लेकरांना दाखवून दे व त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव। तुझा चांगला अनुभव तू त्यांना येण्यासाठी तुझं सामर्थ्य तू त्यांना दे। येशूच्याच नावामध्ये मागतो, म्हणून तो बापा आहे, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल। तसेच माझे चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल। तुमच्या जीवनामध्ये माझा परमेश्वर साक्ष घडवेल आणि तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल, आमेन।